बबड्या, ए बबड्या, ये लवकर, उपमा गार होईल. ऐकतोयस ना सोनिया? हे बघ, चहा सुद्धा ठेवलाय मी. तुला करायला लागू नये म्हणून पूजा सुद्धा केलीये. सॉक्स काढून ठेवले आहेत. ए बबड्या, अरे ये ना लवकर, चहा गार होईल रे बाळा. आलो. आई अगं फोनवर बोलत असताना काय सारखी हाका मारते तू? बॉसशी बोलत होतो ना. तुला माहितीये बॉस मला विचारतात बबड्या कोण आहे, माझा मुलगा आहे का? हसते काय तू? लहान आहे का मी आता? आणि किमान फोनवर असताना तरी असं नको बोलत जाऊ ग. ते बबड्या वगैरे काय आहे, तुझं नेहमीच आहे बबड्या बबड्या. आणि ते आजोबा आहे सोम्या सोम्या. बरं बरं, तो तर चिडू नकोस खा. अरे आजोबांचा फोन आला होता, एकदम मजेत आहेत गावात. नाही येत ना बाबा, त्याच्यामुळे मला अगदी करमत नाहीये रे. खूप आठवण येते त्यांची. आणि अलीकडे शुभ्राचे ऑफिसमध्ये एवढं काम वाढलंय ना, माझा वेळ जाता जात नाही रे. अरे विचारत होते आजोबा, सोम्या. बर, मी त्यांना सांगेन. आणि मी सुद्धा तुझ्या ऑफिसचा फोन आला ना की तुला बबड्या नाही बोलणार. झालं? अरे बबड्या ते आई. अरे फोनवर कुठे बोलतोय सत्ता तू? ऐक ना, मी काय म्हणते, मी तुला ते पाकिट दिलं होतं बघ त्या राजेंना नेऊन द्यायला, ते दिलंस का? म्हणजे काय आहे ना, त्या कार्यक्रमाची तिकीट मिळत नाही. मी आणि शुभ्रा गेलो होतो ना तेव्हा सुद्धा हाऊसफुल होता तो कार्यक्रम. मग ते दुसऱ्या कोणाला तरी देतील किंवा स्वतः जातील ना, वाया नको जायला ना तिकीट. दिलीस ना तू? का त्यांचा काही फोन आला होता का? नाही. मग द्यायचीच होती ना तिकीट. आणि हे बघ, तुझा विश्वास नाही आहे ना माझ्यावर, मग तू स्वतः द्यायची होती. अरे एवढ्याशा वेळेला किती चिडतोय सोहम. मला असं नव्हतं म्हणायचं, फक्त ती तिकीट वाया जातील ना म्हणून म्हणत होते मी. सारखं काय तिकीट आई. चल मला उशीर होतोय, मी निघतो. अरे असं काय करतोस? एक घोट चहा दे, एक घोट तरी घे रे. आणि अरे रुमाल घे सोहम. हो. अरे किती घाई असते रे नेहमी तुझी सोहम. बघ उपमा सुद्धा टाकलायस. हे बघ मी भरवते, एक घास घे. घे. गाडी जरा सांभाळून चालव राजा. हो. हा, डोकं शांत ठेव, चिडचिड करू नकोस. अजून एक घास घे रे. बस झालं आई. अरे केवढा राहिलाय. घे, भूक लागेल मध्येच मग नंतर. हा, सांभाळून जा. घेतलंस ना बाकी सगळं? आसावरी, अगं आवरून झालं ना तुझा? हो, फक्त वेणी घालायची आहे मला. हो, जायचंय ना आपल्याला मार्केटला. अगं तुला कंटाळा येत असेल ना घरात एकटीला. सासरे नाही येत ना तुझे घरी? अगं तुला काय, मला पण येतो. अगं सवय झाली ना आपल्याला त्यांची. आता या म्हणावं. कधी येतात ते? येतीलच, लवकरच येतील. आई येतो मी. हो, सांभाळून जा रे राजा. हो. हा, सोहम मी आले. हा, पटकन जरा वेणी घालून येते. हो हो. अय्या, तुम्ही सगळे इथे काय करताय? सगळं ठीक आहे ना? सगळं छान आहे. आम्ही मार्केटला चाललोय भाजी आणायला. तू येतेस? सॉरी सुलभा काकू, आज मला अजिबात वेळ नाहीये. मी बिझी आहे, मला कामं असतात ना खूप. तू येत नाहीयेस ना, पण मी ना मुद्दाम चालले मार्केटला. अभिजित राजेंना भेटायचंय. कदाचित ते आपल्याला तिथे भेटतील ना. छे, अभिजित राजे सारखे कशाला येतील मार्केटमध्ये? आणि काय ग, तुझं काय काम आहे त्यांच्याकडे? अगं मला ना त्यांच्याकडून क्रीम ब्रुकले शिकायचंय. त्यांनी ते दाखवलं होतं टीव्हीवर, पण मला जवळ जमतच नाहीये ते. म्हणून त्यांना विचारायचं की त्यांनी कसं केलं ते. अगं इतकंच ना, मग आसावरी आहे की आपल्या बरोबर. अभिजित राजे तिला चांगले ओळखतात. आठवतं ना तुला, मागच्या वेळेला तिला मोठा भोपळा दिला होता. हो, अभिजित राजे आसावरीच्या शब्दाबाहेर नाही तो. अहो काकू, तसं काही नाहीये. आसावरी, मला तू त्यांच्याशी ओळख करून दे ना. तुला ओळखतात ना ते चांगले. अय्या, तिला कशाला एवढा मस्का मारताय? मी अभिला चांगलं ओळखते. आम्ही चांगले मित्र आहोत. मी त्याला अभिच म्हणते. नाही काय आहे ना, माझ्याकडे आज जरा वेळ नाहीये. पुढच्या वेळी येईन ना तेव्हा तुमच्या सगळ्यांची चांगली ओळख करून देईन. आणि आज काही तो मार्केटमध्ये येणार नाही, मला माहितीये. तिला सांगितलंय अभिने फोन करून. जा, आज काही होणार नाही. जा. आम्हाला जा म्हणते आणि स्वतःच गेली. चला निघूया. निघूया. हे राहिलंच की. हे किती छान भरतकाम केलंय ना हिने. मला आवडतं असं करायला. माझ्या घरात मी सगळीकडे भरतकाम केलंय. तिच्या घराच्या ना
बेड कव्हर पासून उशांच्या कव्हरांवर पण असंच डिझाईन केलंय. हो. मला नाही बाबा जमलं कधी. तुम्हाला नव्हता कोणता छंद? होता ना छंद, पिक्चर बघायचा. मला मात्र गप्पा मारायला खूप आवडतात. मी कोणाबरोबर आणि कितीही गप्पा मारू शकते, फक्त ऐकायची लोकांची कमी असते. आपण एवढी वर्ष एकत्र राहतो, पण आसावरीला काय आवडतं आपल्याला माहितीच नाही ना. काय? मला आवडतं, खरं सांगू का, बाबा असले ना की बाबांचं करण्यात माझा इतका वेळ जातो ना, दुसरं काही करायला वेळच नाही उरत माझ्यापाशी. अगं पण काहीतरी आवड असेल ना आसावरी, म्हणजे भरतकाम, चित्रकला, ग्लास पेंटिंग वगैरे. आसावरी, तुला पोहायला आवडतं का? म्हणजे बघ, सायकल चालवणं, टीव्ही बघणं, असं काहीतरी आवडतच असेल ग. आसावरी, काहीतरी आवड जप बाई, नाहीतर पुढे जाऊन तुझं काही खरं नाही. आता कसं मुलाचं लग्न झालंय. हो ना, आणि आता मुलाची काळजी घ्यायला त्याची बायको आली. आणि तुझे सासरे गेलेत गावी, ते तिथे गावीच राहिले, तर तू इथे काय करणार बरं? काहीतरीच काय बोलते, ते कशाला राहतील गावाला? लवकरच परत येतील, हो की नाही का आसावरी? हो काकू, मी यासाठी बोलते की नंतर कोणी कामाला येत नाही. ना मुलगा ना सासरा, नवराच काय तो आपला असतो. आणि आसावरीचं काय, तिचं मन रमवायला नको का? मला कुठे नवरा, मी पण आहे ना तशीच. अहो काकू, तुम्ही बोलके आहात म्हणून तरुण गेलं, पण आसावरी काय करणार सांगा बरं? हे बघा, तुम्ही तिची काही काळजी करू नका. आसावरीच्या सुनेचं नाव प्रज्ञा नाही, शुभ्रा आहे. आणि शुभ्रा तिला कधीच एकटी पडू देणार नाही. तेही अगदी बरोबर आहे. आणि काकू, माझा सोहमही आहे ना, बाबाही आहेत, मी कशाला पडेल एकटी. चल ग, काहीतरी पण खरंच खूप छान केलंयस तू. सुंदर आणि करते रंग ना? पण छान आहे. हो, खरंच. सर 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 असं वास घेऊन कसं कळणार काय चांगलं आहे काय वाईट आहे? कळतं मॅडम. हो, सर, यावेळी सगळे मसाले आम्ही निवडून आणलेत. खास एक एक सॅम्पल आम्ही चेक केलंय. सर, यावेळी काहीच गडबड होणार नाही. नाही, बाकीचे मसाले चांगलेच आहेत, प्रश्नच नाही, कारण ते आपण इथेच बनवतो आहे नो, त्यात काही गडबड होण्याचा प्रश्नच येत नाही. पण आय थिंक मिरची पावडर आपण पुढच्यापासून इथेच बनवूया. का सर? बघा ना, मिरची पावडर तर एकदम लाल आहे, म्हणजे अगदी काश्मीरी मिरची आहे सर. काश्मीरी मिरची, लाल रंग. Say this. Say this. हा रंग आहे, कलर. या सप्लायला बॅन करा, त्याच्याकडनं घेतलेला सगळा माल परत करून टाका. ओके? सर यू आर जिनियस सर. नाही ना मॅडी? सर किती काळजी करता तुम्ही लोकांची. कोर्स मॅडी, लोक एवढ्या विश्वासाने आपल्याकडे खायला येतात. आपण जे काय देऊ ते बेस्ट देऊ या खात्रीने. मग आपण काळजी घ्यायला नको? येस सर, यापुढे आम्ही सुद्धा ही काळजी घेऊ. पण सर, हाच सप्लायर आपल्याला भाज्या सुद्धा सप्लाय करतो, मग तो आपल्याला भाज्या कशा देणार? नाही, त्याच्याकडचं आपल्याला काहीच नको. मग सर, आजच्या मेनूमध्ये आपल्याला व्हेज मेनू कमी करावा लागेल. हां, आपल्या मेनूमध्ये एकही रेसिपी मिळत नाही असं कधीही होता कामा नये. इज दॅट क्लिअर मॅडी? सर पण मग इतक्या भाज्या पण आणणार कुठून? ताज्या आणि चांगल्या भाज्या माझ्याकडे लागलं, इथलं सगळं तुमच्याकडे लागलं. ओके, बाय. येस सर, बाय. बाय सर. हॅलो. काय ग म्हातारी, कशी आहेस? हा, बोल बोल, कसा आहेस? कुठे आहेस, कुठे तू? परत विसरलास ना म्हातारीला? आज आठवण आली होय तुला? हा, त्या दिवशी गेलास गेलासच. काय करणार, तू बोलवत नाहीस ना. अरे तुझंच दुकान आहे, तुला काय आमंत्रण द्यायला वय होय? ठीक आहे, येतो. भाजी आहे ना? हो आहे ना, चांगली भाजी आहे, काढून ठेवते तुझ्यासाठी.
नेहमी देतो तीच ना? हा 30 काढून ठेव, आलूच. बर बर, तू ये, काढून ठेवते ताजी भाजी. ए काय भाज्या घ्यायच्या ना तर जरा पटापट घ्या, नंतर माझे पाय फार दुखतात बाबा. हो काकू, आपण एक काम करूया, सगळ्यांनी ना एकाच भाजीवाल्याकडे भाज्या घेऊया, म्हणजे तो आपल्याला स्वस्त देईल. हो चालेल. बोला बोला, कांदे बोला, कांदे बटाटे. सिल्वा काकू, ते कांदे बटाट्याचं मला काही कळत नाही. नेहमी घेतले ना की खराबच निघतात. तर तुम्ही घेऊन द्या ना. द्या बघा. तुम्ही जागा, आम्ही होतो पुढे जरा. हा हा चालेल. दुधी हवा होता मला. हो 20 रुपये कांदे, बटाटे 40 रुपये किलो. कांदे बटाटे घ्यायचे होते ना तुला, मी तुला दाखवते. आता 20 रुपये किलो कांदे. हो कांदे का कांदे, कांदे हा. का? मला सगळ्यात खराब कांदे दे बघू. खराब कांदा? अहो सुलभा काकू काय करताय? अहो आम्ही खराब कांदे विकत नाही. खराब कांदा नाही आहे? नाही. मग चल मी जाते. ओ थांबा थांबा. खराब कांदा? हा देतो. एकही चांगला नाही आहे त्याच्यात, सगळे खराब. हे घ्या खराब कांदे, घ्या खराब कांदे घ्या. आता ते बाजूला ठेवा. आता मला यातून निवडून 1 किलो चांगले कांदे दे. अहो कमाल झाली बाई. अरे मग देतो. कळलं? वा सुलभा काकू, बरोबर वजन कर. कमालच आहे तुमची. अशी घ्यायची असते चांगली भाजी, कळलं? हे घ्या तुमचे चांगले कांदे. चल ग. झाली भाजी निवडून, आता ये कधी पण म्हणा. चांगली आहे नी भाजी. अगं ए बाई, हात नको लावते भाजीला, कोणासनी तरी काढून ठेवली ती भाजी. भाजी चांगली आहे. आम्हाला हीच हवी भाजी. ती भाजी मिळायची नाही, या टोपची ती भाजी घे. ही भाजी ठेवली मी द्यायला. अरे पण ही कोणासाठी अशी ठेवली भाजी? माझा राजा पोरगा येतो, खूप मोठा माणूस आहे हा. पण इथे आला ना का मला मिठी मारतो, हाही पण वागवतो. अभिजित राजे जेवणाचा कार्यक्रम करतो टी. अभिजित राजे. अभिजित राजे, अभिजित राजे इकडे येणार आहेत? कधी येणार आहेत, केव्हा येणार आहेत? सांगा ना, किती वाजता येणार आहेत? येईल तर त्याच्या वेळेला. त्याने भाजी काढून ठेवायला सांगितली, मी काढली. असावरी अभिजित राजे ना, मला ओळख करून दे ना, त्यांना सांग ना जरा. हो पण नको ना, म्हणजे मला काय वाटतं ते कधी येणार आपल्याला माहित नाही ना नक्की. आपण आपली भाजी घेऊया आणि घरी जाऊया. हे काय ग आसावरी, अभिजित राजे येणार आहेत आणि तू निघायचं म्हणतेस? नाहीतर काय. अहो पण काकू घरी किती कामं पडली आहेत. हो आला आला माझा राजा आला. त्यांना सांग ना मला क्रीम ब्रुले शिकवा म्हणून. हो सांगते. ते आले आले, बोल ना.
हे बघ तुझ्यासाठी समोसे घेऊन आलो. काय ग आसावरी? काय ग? ते तसेच गेले, तू बोललीच नाहीस त्यांच्याशी. अरे वा, लई बेस्ट काम केलंस. हो ग, म्हणजे हा, मला वाटतं त्याने डोळ्यावरती गॉगल लावला होता ना, म्हणून मी दिसले नसेल त्यांना. खरंच तुझ्या हाताला बाकी चव आहे म्हणायची. तुला सांगू, तुझ्याशी जी कोण लग्न करेल ना, तिला भाग्यवान म्हणायची. आसावरी, ते ओळखतात ना तुला नक्की? हो म्हणजे एरवी ओळखतात. आत्ता काय झालं कोण जाणे. बस काय, मी सुखात आहे तुला बघवत नाही वय. माझी भाजी काढलीस का? काढली की ही का? हा, हिशोब केलास का? करते की. कुठं आहेत का? काय विचारतोय मी? अभिजित राजे, ए, नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्ही येणार आम्हाला माहित होतं. हो ना. हा काकू, माझं एक काम करता का? अय्या, करेन ना. सांगा काय ते. या म्हाताऱ्याला जरा भाजीचा हिशोब करायला मदत करता का? हो नक्की. आणि तुम्ही जरा भाजी कशी आहे ती बघा. बघा बघा. वही दे गं. ठीक आहे. अहो हॅलो विश्वास. हा बोल. हा घेतली भाजी घेतली. केळी घेतो आता. नको बाई, ह्याला काय झालं? मी तो तिकीट परत पाठवली होती. यांना राग आला वाटतं. विचारून बघते. मी आले. हा, वर्तमानपत्र फाडून त्यात पार्सल देऊ नका रे. कंटेनर साडले मग दूध फाटलं हरकत नाही, पनीर बनवू. हा माझं झालं, मी निघतोय. माझ्यावर किती बिल फाटलंय ते बघतो आणि निघतो. अहो अहो ऐका ना, मला जरा बोलायचं हो तुमच्याशी. तुम्ही असे का वागताय माझ्याशी? काय झालंय? अहो अहो मी काय म्हणते, मी ती तिकीट परत पाठवली कार्यक्रमाची म्हणून राग आलाय का तुम्हाला? रागवू नका हो. म्हणजे मला ना असे कार्यक्रम खरं तर खूप आवडतात, पण मला जमणार नव्हतं ना यायला. आणि ती तिकीट फुकट गेली असती, म्हटलं कोणाच्या तरी उपयोगी यावी म्हणून मी परत पाठवली. आणि त्या कार्यक्रमाला किती गर्दी होती त्या दिवशी. केवढ्यांदा बोलतोयस? कानाचा पडदा फाटेल ना माझा. अहो तुम्ही असं काय सारखं बोलताय? फाटेल फाटेल. मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला, तुम्ही फोनवरच बोलताय. ऐका ना, का हो असे वागताय? अहो माझ्या त्या शेजारच्या लेले बहिणी आहेत ना, त्यांना तुमच्याशी ओळख करून हवी आहे. त्यांना तुमच्याकडनं एक पदार्थ शिकायचा आहे. फाटलेल्या नोटा बदलून मिळतील कुठे? अहो तुम्ही माझ्याशी बोलणारच नाहीयेत का? मग तसं सांगा ना मला, मग मी त्रास नाही द्यायला येणार तुम्हाला. हे बघा, माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला. आणि त्या लेले वहिनींची अडचण दूर करा ना जमलं तर. येते मी. त्याने नाही फाडली तिकीट. फाडली असते तर त्यांना कळलं असतं. अगं ए बाई, हात नको लावू. सांगितलं ना, घसा फाडून. कशाला हात लावते माझ्या भाजीला? ए म्हातारे, असं काय करतेस? आम्हाला तेवढी चांगली भाजी आणि त्यांना नाही होय? त्यांना पण चांगली भाजी दे. काही नको, मी दुसरी भाजी घेईन. बघ तुझ्या बोलण्यामुळे चिडल्या बघ त्या. मी चिडले नाहीये, तुम्ही चिडलाय. हो नाही नाही, मी कशाला चिडेन? आता मला काय माहित. मी मगासपासून इतकं तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते तर तुम्ही फोनवरच बोलत होतात. त्या लेले वहिनींचं सुद्धा ऐकलं नाही तुम्ही. लेले वहिनी, लेले वहिनी, लेले वहिनी. मी लेले वहिनी. अय्या, तुम्हाला माझं नाव माहिती आहे? लेले वहिनी, तुम्हाला माझ्याकडनं पदार्थ शिकायचा ना? नक्की शिकवीन. माझ्या रेस्टॉरंटमध्ये या, मी तिथे तुम्हाला पदार्थ शिकवीन. चालेल ना? हो नक्की नक्की येते मी. मी तुला सांगितलं होतं की नाही, ते फक्त आसावरीच ऐकतात. हो की नाही? हो
हे बघा मी तुमच्यावर चिडलेलं नाहीये. अहो हे काय करताय तुम्ही? माझ्या वागण्यात तुम्हाला त्रास झाला असेल ना तर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हे तुम्ही मला परत पाठवलेलं तिकीट बघा. अहो पण अहो